जाऊन अशा प्रकारचं शूट करणं हा खरंच खूप डिफिकल्ट जॉब आहे. आपल्याला जायचं आहे तर त्याच्या आधीपासूनच मला थोडी भीती वाटत होती. जे इथे आता अभिनय करतेय ते तू ऍक्च्युअली करतेयस. एकदा तरी त्या वाघा अटारी बॉर्डरला जाऊन तुम्ही ती परेड बघायला. ची सेवा करण्यासाठी मी काय करू शकते तर मी खूप लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी ती. हे ऐकल्यावर प्रत्येक समस्त स्त्री वर्गाचा ऊर अभिमानाने फुलतो. तसंच आता एक सध्या झी मराठीवरील अशी मालिका आहे ज्याच्यामुळे समस्त स्त्री वर्गाचा ऊर अभिमानाने फुलला आहे आणि आपण आज त्या मालिकेतील तारिणी सोबत आहोत. कशी आहेस तारिणी? मस्त, खूप छान. आणि सर्वप्रथम जय हिंदच म्हणेन मी तुला. जय हिंद. कारण आज तू अमृतसर मध्ये जाऊन बीएसएफच्या लोकांसोबत तिकडे वाघा बॉर्डरवर जाऊन आलेली आहेस, त्याच्यामुळे और अभिमानाने तुझा डबल फुलून आला असेल. तारीण म्हणूनच नाही पण मला वाटतं शिवानी म्हणून देखील तुला ते कमाल आनंद मिळाला असेल. 100%. ओके, सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन परत एकदा म्हणेन की मराठी सृष्टीतली ही पहिली मालिका आहे की जी तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि मला वाटतं एक शिरपेचा आता मानाचा तुरा खोवला गेलेला आहे तारिणीच्या निमित्ताने. कसं वाटतंय तुला हे? खूप छान वाटतंय मला की म्हणजे ही खरं सांगायचं तर ही मालिका घेतली त्यावेळेस एक्सपेक्टेड नव्हतं की अशी काहीतरी वळण घेईल मालिका किंवा असं काहीतरी करायला मिळेल. पण जेव्हापासून कळलं होतं तेव्हापासून असं होईल की नाही ही शंका होतीच. कारण खूप खूप जास्त सेन्सिटिव्ह एरिया आहे तो. तिथे जाऊन अशा प्रकारचं शूट करणं हा खरंच खूप डिफिकल्ट जॉब आहे. तर पण हे सगळं झी मराठीने आणि आमच्या मेकर्सने आमच्या प्रोड्युसर्सनी घडवून आणलं. मी बघितलंय त्यांना दिवस रात्र कष्ट करताना तिकडे की ते परमिशन मिळवण्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेले आहेत. गोष्टी कम्प्लीट होण्यासाठी त्यांनी किती कष्ट. मला कुठलीही गोष्ट कमी पडू नये का, कारण मी इतका वेळ स्क्रीनवर दिसणार आहे यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट मी खूप जवळून बघितलेले आहेत. किंवा इव्हन आमची डिरेक्शन टीम, आमचे मेकर्स, रायटर्स प्रल्हाद कुर्तडकर ज्यांनी लिहिलं. मला असं वाटतं ना की हा ट्रॅक सुचणं हाच एक खूप मोठा ही खूप मोठी कौतुकाची बाब आहे की हे त्यांना सुचलं आणि हे त्यांनी प्रत्यक्षात घडवून आणलं. सो थँक्स टू देम सगळेच जण, प्रल्हाद कुर्तडकर, भीमराव मुळे, शर्मिष्ठा राऊत, झीची सगळीच टीम. आय थिंक याआधी असं काहीतरी लागिरं झाल्याची मध्ये एकदा झालं होतं. पण या अशा गोष्टी करण्यात झी अग्रेसर आहे यात वादच नाही. शिवानी, आपण असं म्हणतो की काही गोष्टींचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही. बरोबर आहे. आपण लहानपणापासून शाळेत इतिहासामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड वगैरे बरंच वाचलेलं आहे. तू तिथे जाऊन आलेली आहेस. तुझे व्हिज्युअल्स आम्ही पाहिलेले आहेत की तू खूप इमोशनल झालेली आहेस. मला वाटतं तारिणी म्हणून नाही पण शिवानी म्हणून देखील इमोशनल झाली असेल. तर तो अनुभव काय होता जेव्हा ते ऐकल्यावर आपण ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातो त्यावेळेला कसं वाटलं तुला? मी काय म्हणतात, मला जेव्हा माहिती होतं की जालियनवाल्याला जायचं आहे तर त्याच्या आधीपासूनच मला थोडी भीती वाटत होती. मला ऍक्च्युअली भीती वाटत होती कारण मला माहिती होतं, मला हे माहिती होतं की मी कदाचित तिकडे जाऊन कितपत शूट करू शकेन ह्याचा मला अंदाजच नव्हता. आणि एक कलाकार म्हणून ती खूप चुकीची गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्हाला ज्या भावना वाटत आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून तुम्हाला जे इमोट करायचं आहे किंवा तुम्हाला जे तुमच्या कॅरेक्टर मधनं पोर्ट्रे करायचं आहे ते करता आलं पाहिजे. ते मला जमेल की नाही ह्याचीच मला खूप भीती वाटत होती. पण मी तिकडे गेले. तिकडच्या वातावरणात एक विशिष्ट प्रकारची शांतता आहे. जी शांतता तुमच्या आतल्या गोंधळाला आपोआप शांत करते असं मला वाटतं. तिकडे गेल्यावर मी आपोआप शांत झालेले होते. आय डोंट नो, मला एक्सप्लेन नाही करता येणार की काय वाटतं ज्यावेळेस तुम्ही तो शहीदी कुवा बघता तेव्हा. किंवा तिकडच्या माणसांची, मग तिथे बुलेट्स आहेत त्या भिंतीवर, ती जागा आहे जिथनं त्या बोळीतनं ती सगळी माणसं आत आली होती. पण ती इतकी छोटी बोळ आहे की जिथनं तुम्हाला बाहेर पडणं शक्यच नव्हतं. पूर्वी अशी वेळ होती, जे मला शर्मिष्ठा ताईंनी नंतर सांगितलं, की पूर्वी तो जो शहीदी कुवा होता त्याला फक्त त्यांनी जाळी लावलेली होती. आता आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस तिथे पूर्ण काचेनी ते बंद केलेलं होतं. पण काचेनी बंद जरी केलेलं असलं तरी तुमची आजही त्यातनं खाली बघायची हिंमत होत नाही. सो ह्या सगळ्याच जागा, मला असं वाटतं जालियनवाला बाग असू दे किंवा बॉर्डर असू दे, आपल्या अटारी वाघा बॉर्डर असू देत, तिथे गेल्यानंतर मला ऍज अ तारिणी म्हणून फार कष्ट करायची गरजच नाही पडली. कारण जे शिवानीला वाटत होतं तेच तारिणीला वाटत होतं. सो ते आपोआप झालं.
ते आपोआप घडलं. वाघा बॉर्डरवर देखील जेव्हा आपण टीव्हीवर पाहतो 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारीला असो, त्यावेळेला त्यांची जी परेड होते, सगळे BSF वगैरे आणि पाय वर करून सॅल्यूट वगैरे दिले जातात आणि जो प्रेक्षक वर्ग असतो तो अभिमानाने गाणी म्हणत असतो. तुझेही पाहिले मी व्हिडिओ की तू खूप खुश झालेली होतीस, तर तो प्रत्यक्ष अनुभव तुला कसा वाटला? खूप मी 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 खरं सांगू का, नाही या गोष्टी तुम्ही शब्दात मांडू शकत. मला मी मी फक्त माझी प्रत्येक भारतीय माणसाला एवढीच विनंती आहे की एकदा तरी आयुष्यात एकदा तरी त्या वाघा अटारी बॉर्डरला जाऊन तुम्ही ती परेड बघायलाच पाहिजे. एक भारतीय म्हणून तुम्हाला ज्या प्रकारचा अभिमान वाटत असतो ना, ते तुम्ही नाही एक्सप्लेन करू शकत. कुठल्याच भाषेत नाही एक्सप्लेन करू शकत. आणि काय मला माझ्या कामानिमित्त तिकडे जायला मिळालं, त्याच्यामुळे मी कायमच कृतज्ञच राहीन त्या गोष्टीसाठी, की ही संधी मला या लोकांनी दिली, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर ऑपरेशन तिरंगा ही तुझ्या आयुष्यातली किती मोठी महत्वाची गोष्ट आहे? खूप जास्त. तारिणीच्या आयुष्यातलीच खूप महत्वाची गोष्ट आहे ऑपरेशन तिरंगा. अशा प्रकारे तारिणीचं कथानक वळण घेईल याची अजिबातच कल्पना नव्हती कोणालाच. पण ते घेतलेलं आहे तारिणीने, आणि आता ज्या प्रकारचं प्रेम लोकांचं मिळतंय ते काय म्हणतात ते एक्सप्लेन नाही करता येणार. म्हणजे तिकडे मी एक किस्सा सांगते. तिकडे एक BSF ची जवान होती, कल्याणी नावाची, जी आली आणि तिने मला ओळखलं आणि तिने मला सांगितलं की मी महाराष्ट्रातली आहे आणि मी तुमची मालिका बघते. तर मला ना तिच्याशी काय बोलावं हे कळलंच नाही. मला असं झालं की हो, थँक्यू, पण मी जे इथे आता अभिनय करतेय ते तू ऍक्च्युली करतीयस, ती देशाची सेवा करतीये ना तिथे. तर मग तिच्याशी काय बोलावं, आणि तिला आपला अभिनय आवडतो की तिला आपली मालिका बघायला आवडते, ह्याच्यापेक्षा मोठी पावती अजून काय असू शकते. सो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे ना की तेव्हा माझी टीम होती तिथे, सगळी माझे डिरेक्टर्स होते तिथे, शर्मिष्ठाताई होती तिथे, चॅनलची माणसं होती तिथे. तर या सगळ्यांना त्याची पावती मिळते. तारिणीच्या कौतुकाची पावती ही काय होतं, ऍक्टर्सना पटकन मिळते, पण ही जी माणसं मागे काम करत असतात त्यांना ती पावती फार नाही मिळत. त्या निमित्ताने ती त्यांना मिळाली. सो ते सगळेजण पण खूप खुश झाले. पडद्यामागचे कलाकारही तितकेच खुश झाले. सो मला ते खूपच छान वाटलं, आणि मी माझ्या अख्ख्या टीमला मिस केलेलं आहे तिकडे. म्हणजे कॉप टीम असेल तारिणीची, सगळे लोक जी काही आहेत, ही तर अविस्मरणीयच होते ते 4 दिवस माझ्यासाठी. बरं, देशासाठी शिवानीला एखादी संधी मिळाली काहीतरी करण्याची, तर काय करावं असं वाटेल का, काय करू शकते? मला अगदीच अमृतसरला जायच्या आधीचीच गोष्ट आहे ही, की मी अंबरला एकदा बोलता बोलता म्हणाले होते की मला काहीतरी पॅट्रिऑटिक करायची फार इच्छा आहे. एखादा पॅट्रिऑटिक कॅरेक्टर किंवा आय डोंट नो, असं मला काहीतरी करायची इच्छा आहे, असं मी त्याला म्हणाले होते. आय थिंक ते सगळं ह्या निमित्ताने ऑलरेडी पूर्ण झालंय. मला असं वाटतं की माझ्या देशाची सेवा करण्यासाठी मी काय करू शकते, तर मी माझं काम प्रामाणिकपणे करू शकते, जेणेकरून मी माझ्या देशातल्या रहिवाशांना एंटरटेन करू शकते. सो त्यांचं प्रेम माझ्यावर भरभरून मला मिळतच आहे ऑलरेडी, ते प्रेम, त्याच्यात काही वादच नाही. सो त्यांच्या माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण केल्या, तर एका अर्थाने मी देशसेवाच केली ना. आणि हे मला ऍक्च्युली त्या कल्याणीला भेटल्यानंतर रिअलाइज झालेली गोष्ट आहे ही, की ती तिचं काम प्रामाणिकपणे करते. माझ्या हातातही तेवढंच आहे, मी माझं काम प्रामाणिकपणे करणं. सो येस. आजच्या तरुण पिढीचा तू आदर्श आहेस. म्हणजे तारिणी म्हणून तू जे काही काम करत आलेली आहेस, भले ती तुझी कलाकारी म्हणून असो, पण तरी देखील कुठेतरी असं मुलांना किंवा मुलींना वाटतं की ह्या गोष्टी अशा पद्धतीने मांडता येत असतील तर मलाही एखाद्या वेळी पोलिसांमध्ये किंवा मिलिटरीमध्ये जायला आवडेल. तर अशा तू यंग जनरेशनना काय संदेश देशील? तुम्ही सगळे खूप हुशार आहात. माझ्यापेक्षा जास्त हुशार नक्कीच आहात असं मला वाटतं. तर ही हुशारी आणि हे जे तुमचं नॉलेज आहे, हे देशाच्या चांगल्यासाठी जर उपयोगी पाडता आलं तर त्याच्यापेक्षा चांगली बाब दुसरी कुठलीच नसू शकते. आपला देश ऑलरेडी प्रगती करतोच आहे. सो काय म्हणतात त्याच्यात
त्याला आणखीन पुढे कसं नेता येईल ह्याचा विचार तुम्ही जर करत असाल तो केला पाहिजे असं मला जेन्युअनली वाटतं. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही तुमचं काम जर मनापासून करत असाल ना तर तुमचा देश पुढे जाणार आहे याच्यात वादच नाही. ओके, थँक्यू सो मच. तू तुझा अमूल्य वेळ फिल्मी गप्पाच्या सगळ्या कलाकारांना Thank you. दिलास आणि असेच वेगवेगळे मिशन तू घेऊन येत राहा आणि कलाकारांचं तू एंटरटेनमेंट करत राहावंस. थँक्यू. आणि आम्हाला देखील आवडतंय तुझी ही सगळी जी काही भूमिका पाहताना आणि तू ज्या धाडसी वृत्तीने हे सगळं करतेस ना, खरंच म्हणजे माझ्याकडून तुझं खरंच अभिनंदन आहे. थँक्यू. आमचा देखील उर्क अभिमानाने फुलून आलेला आहे. Thank अंगावर you. शहारे येतात तुला असं धावताना वगैरे बघून. सो थँक्यू सो मच. आणि मस्तपैकी कमाल करते Thank सध्या you. तारणी सिरियल. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच.